गजानन नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. आता उद्या तू बघशीलच तुझ्या महाराजांच्या मठामध्ये कोणी येणार नाही आणि शेटजींच्या घरी कशी भक्तांची रीग लागते ते. मला नाही वाटत लोक इथे येतील म्हणून. अवमान घोर अवमान. आता भोग आपल्या कर्माची फळं. महाराज 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 मला शेगाव मधल्या मंडळींना पटवून द्यायचं होतं की हा गजानन महाराज हा साधू संत नाहीये, हा पाखंडी आहे, पाखंडी आहे. याचा प्रश्न माहिती नका. देशांतर तर बेमालूम झालं, कोणी ओळखू शकणार नाही. तो येतोय आमची परीक्षा घेण्यासाठी येतोय. व्यंकट अगरवाल मीच. नमस्कार. आपण कोण? मी दिवाकर. कुठून आला? काशीहून. फारच दुरून आलात. हो, गजानन महाराजांनी मला स्वप्नात दृष्टांत दिला. म्हणाले असशील तसा निघून ये शेगावी. मग मी उठलो आणि लगेच निघालो. गावात आल्यानंतर चौकशी केली. त्यात कळलं व्यंकटलाल अगरवालांसमेत गेल्यास महाराजांचे दर्शन लगेच होईल. म्हणून मग नाही नाही नाही, तसं काहीही नाहीये. महाराजांकडे कोणाचंच काही चालत. महाराज येणाऱ्या भक्तांच्या अंतरीचा हेतू ओळखून त्यांची इच्छा असेल त्यांनाच ते दर्शन. माझं काही चालत. आपली भेट झाली, फार बरं वाटलं. आपण खरंच खूप भाग्यवान आहात. आपल्याला महाराजांचा सहवास लाभला. नाही, अशा माणसाचे तर खरंच चरण स्पर्शच करायला पाहिजे. हो, काय करताय? माझे पाय कशासाठी धरताय? चला या. आभारी आहे तुमचं. या. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. चंदन चावल. व्यंकट, सोबत घेऊन आलास? हा कोण? महाराज, काय झालं? सोबत घेऊन आलास ना? अरे परिचय करून दे. महाराज, मला तर असं वाटलं होतं की आपण यांना पाहता क्षणी ओळखाल. हे दिवाकर काशीहून खास आपल्या दर्शनासाठी इथे आलेत. आपण यांना स्वप्नात दृष्टांत देऊन बोलावून घेतलं असं यांचं म्हणणं आहे. असं असेल. आम्ही कधी कुणाच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत देतो हे आम्हाला देखील माहित नाही. काय नाव म्हणाल तुमचं? दिवाकर महाराज. दिवाकर महाराज? नाही, माझं नाव दिवाकर आहे असं मला म्हणायचं होतं. महाराज, तुम्ही मला स्वप्नात दृष्टांत दिलात आणि सांगितलं की तडक इकडे निघून ये आणि माझी सेवा कर, म्हणून मी लगेच निघून आलो इकडे. महाराज, मला तुमच्या चरणी राहू द्या. मला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या महाराज. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर हा येते, पण इथले नियम काटेकोरपणाने पाळावे लागतील. महाराज, तुम्ही म्हणाल तसं हवं तसं करीन मी. आता माझा स्वर्ग तुमच्या चरणाशी आहे. व्यंकटा, त्याला स्वर्गातले नियम सांग. सेवा करायची म्हणतोय. जी महाराज. हे बघा दिवाकर, महाराजांची सेवा करण्याची संधी सहसा कोणाला लाभत नाही. तुम्हाला मठामध्ये साफसफाई करावी लागेल, गाय म्हशीला स्नान घालावं लागेल, मठाचं अंगण तुम्हाला शेणाने सारवावं लागेल. पडेल ते काम करून महाराजांचं मन जिंकावं लागेल.
मगच तुम्हाला महाराजांची सेवा करण्याची संधी मिळेल, तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. हो की नाही महाराज? अगदी बरोबर. महाराज तुम्ही म्हणाल ते सगळं करीन मी. आधी तुमचं मन जिंकेन आणि मगच तुमच्या जवळ येईन. महाराज, असे अंधारात का बसून आहात? कुणाही सेवे करायला हाक मारली असती, त्यांनी कंदील आणून ठेवला असता. दिवे लावण्याची तुझी खोड दुधीच आहे, म्हणून तू यायची वाट बघत होतो. महाराज, अंधारातही आपल्याला स्वच्छ दिसतं म्हणा, पण आपले महाराज अंधारात बसलेत हे मला बरं वाटलं नाही. दिवाकरची राहण्याची सोय केलीस का? होय महाराज. महाराज, दिवाकरचं असं म्हणणं आहे की आपण त्याला स्वप्नात दृष्टांत देऊन इथे बोलावून घेतलं, पण आपल्या कृतीतून असं काही मला जाणवलं नाही. आपण त्याची आतुरतेनं वाट पाहत आहात असंही काही मला वाटलं नाही, म्हणून हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. दुसरं काही नाही. काय आहे ना बंकट, जी महाराज. जवळीक साधणं सहज शक्य झालं नाही की कधी कधी जवळीक साधण्यासाठी माणूस खोटं बोलतो. तसाच प्रकार आहे हा दिवाकरचा. तसं म्हटलं तर दिवाकर हा काही वाईट माणूस नाही. म्हणजे तो थोडासा वाईट आहे. त्याच्या उद्धाराची वेळ जवळ आली आहे असं मी समजू का? तुला काय समजायचं ते समज, आमचं डोकं खाऊ नकोस. महाराज, महाराज, दिवाकर, बंकटलाल शेठ, क्षमा करा, मी काही फार महाराजांचा वेळ घेणार नाहीये आणि घेऊ पण शकणार नाहीस. महाराज. बोल, काय प्रश्न घेऊन आलायस? महाराज, मला सांगा, ईश्वर कुठल्या दिशेकडे पाहत असतो? प्रश्न कठीण आहे रे बंकटा, पण तरीही आम्ही उत्तर देतो. दिवाकर, त्या कंदिलाची ज्योत कोणत्या दिशेकडे पाहते सांग बरं. महाराज, म्हणजे ही कंदिलाची ज्योत एका विशिष्ट दिशेकडे पाहत नाही. तिचा प्रकाश चारी दिशांना पसरलेला असतो. तसंच ईश्वराचं असतं. त्याचं लक्ष चारी दिशांना आपल्या लेकरांकडे असतं. काय दिवाकर, समर्पक उत्तर मिळालं की नाही? मग महाराज, ईश्वर आपल्याला दिसत का नाही? ईश्वराला पाहिजे असेल तर आपलं चंचल मन शुद्ध झालं पाहिजे. आपलं मन स्थिर करून त्याच्या चरणी लीन झालं पाहिजे. हे करता आलं तरच ईश्वराचा दिव्य प्रकाश अनुभवता येतो आणि ज्ञानप्राप्ती करून घेता येते. मनात कपट कारस्थान बाळगून हा दिव्य प्रकाश अनुभवण्याची अपेक्षा ठेवली तर अपेक्षा भंगच होईल. हो, कोण आपण? आणि एवढ्या रात्री आमच्या घरात कशाला आलाय? शेठजी, अहो, नाही, शेड्डीच आहे, मी शेड्डीच आहे. आपण कोण? वा, म्हणजे आपण मला ओळखले नाहीत वाटतं. म्हणजे माझे वेषांतर उत्तम झालेले आहे याची ही पोचपावती आहे. म्हणजे सदानंद तू? अरे काय अवतार करून घेतलास हा? अहो, ते गजानन महाराज अवतारी पुरुष नाहीत हे सिद्ध करण्यासाठी हा अवतार घ्यावा लागलाय मला. अहो, ह्या अवतारामुळेच तर मी त्यांच्या मठात प्रवेश मिळू शकलो आणि त्यांच्याबरोबर राहू शकलो मी. म्हणजे तिथे तुला कोणी ओळखलं नाही? कोणीच नाही. एकदा
एकदा तू गजानन महाराजांना निरुत्तर करून दाखव, त्यांना मान खाली घालायला लाव एकदा. एवढी एक ठिणगी माझ्या हातात दे, मग त्या ठिणगीने मी अख्ख्या शेगावात अशी आग लावतो ना की गजानन महाराजांचे सगळे शिष्य आपल्या एकानंद महाराजांच्या पायावर येऊन लोळले पाहिजे. हा नाही, तुमची ही इच्छा पूर्ण होईल याबाबत माझ्या मनात काही शंका नाहीये. पण पण कशाला बाबा? अहो, तुम्हाला वाटतं तितकं सोपं काम नाहीये हे. हे माझ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देतात. ते खूप चतुर आहेत. सदानंद, आयुष्यभर काम करून तुला जेवढा पैसा मिळेल ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त पैसा मी तुला देईन. एकदा या गजाची मान खाली जायला काहीतरी कर. तुम्ही काही काळजी करू नका. सदानंद सदानंद म्हणतात मला. माणसाची सतत विवेक बुद्धी जागृत असते. ती त्याला काय करणं योग्य आणि काय करणं अयोग्य ते सांगत असते. चूक करण्यापासून मात्र त्याला परावृत्त करू शकत नाही. अरे देवा, ही बया इथे कुठे आली? आणखी कोणी नाही, पण नलिनी मला नक्की ओळखेल. अरे कुठे बसशील, किती बसशील? पळता पळता भुई थोडी होईल. उद्या कर या माकड चेष्टा. महाराज, महाराज, नलिनी, बरी आहेस ना तू? महाराज, महाराज, माझं चित्त थाऱ्यावर नाहीये. ही मठात का आली? महाराजांच्या दर्शनासाठी की मी इथे वेषांतर करून राहतोय याचा तिला सुगावा लागलाय? 2 दिवसात घरी परत येतो असं सांगून हे कुठेतरी निघून गेलं. ते अजूनही आले नाहीये. कुठे शोधू मी यांना? सारा गाव पालता घातला. नलिनी, तू काही काळजी करू नकोस. तुझा पतिदेव लपाछपीचा खेळ खेळतोय. महाराज, हा लपाछपीचा खेळ त्याच्या अंतरात्म्याशी सुरू आहे. मनातले वाईट विचार त्याच्या चांगल्या विचारांवर कुरघोडी करीत आहेत. मनातले हे द्वंद्व थांबेल तेव्हाच तो परत येईल आणि त्यावेळी तो टाळ्यावरही आलेला असेल. महाराज, तुम्ही काय आणणार हो मला टाळ्यावर? आजची रात्र शेवटची रात्र. आज तुमच्या भक्त मंडळींसमोर तुमची कशी झिरवतो ते बघाच तू. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभियता निशाचर्चमु, रामाय तस्मै नमः. रामायणास्ति परायणं परतरं, रामः सदा स्तोऽस्म्यहम्. रामे चित्तलया सदा भवतु मे, ओ राम मामुद्धर. राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं, रामनामे वरानने. इति श्री बुधकौशिक विरचित श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्णम. बघत छान रामरक्षा म्हणतोय. महाराज नमस्कार करतो. होय महाराज, मी रामरक्षेचं नित्यपठण करतो. रामभक्त वाटतो. होय महाराज, रामभक्त तर आहेच, पण त्याआधी मी तुमचा भक्त आहे. माझ्यावर अनुग्रह करा. भक्ती ही भक्ती असते. आधी आणि नंतर काय असतं? महाराज, बरोबर आहे ना? आधी आमची
आणि नंतर रामाची भक्ती करतोस? प्रभू रामचंद्रापेक्षा आम्ही मोठे आहोत की काय? महाराज तुला ठाऊक आहे ना, मारुतीच्या देवळात केल्यानंतर मारुतीची स्तुती केली तर त्याला ते आवडत नाही. उलट प्रभू रामचंद्राची स्तुती करून मारुतीच्या चरणावरती माथा टेकला तर त्याला ते फार आवडतं आणि तो भरभरून आशीर्वाद देतो. माझ्या दैवताला आधी वंदन करा आणि नंतर मग वाटलं तर मला करा. अशी ही भक्ती, असा हा हनुमान. हनुमानासारखा भक्त पुन्हा होणे नाही. त्याच्या नसा नसात प्रभू रामचंद्र होते. महाराज बोल दिवाकर. महाराज, मी अनेकदा रामायणाचं पारायण केलेलं आहे आणि हे पारायण करताना हनुमंताच्या रोमारोमातून रामनामाची ध्वनिस्पंदने येण्याचा उल्लेख आहे महाराज. महाराज, मला ही अतिशयोक्ती वाटते. महाराज, भक्तिभाव हा मनात असतो, तो स्पंदनांद्वारे कसा काय व्यक्त होऊ शकतो? सांगा महाराज, उत्तर द्या. महाराज, आपण श्री प्रभू रामचंद्र आणि बंकटलाल दास हनुमंत असं जर गृहीत धरलं तर बंकटलाल शेठच्या स्पंदनातून आपल्याविषयीची भक्ती व्यक्त होऊ शकते. काय बंकटलाल शेठ, सांगा, शक्य? मी सांगा महाराज. शक्य आहे महाराज. दिवाकर, बंकटलालाच्या श्वासाश्वासात आम्ही आहोत. त्याच्या धमन्यातून आम्ही वाहत आहोत. बंकट हा आमचा हनुमंत आहे. पाहिजे ते मनगट धरून खात्री करून घे. महाराज, सांगतो एवढं कर. महाराज, गण गण गणात बोते, 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 गण गण गणात. काय रे, काय ऐकू येते का? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, महाराज, 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 मला क्षमा करा महाराज. महाराज, मला क्षमा करा. आपली योग्यता न ओळखून येतं आपली कसोटी घेण्याचा दुस्साहस केलंय महाराजने. मला क्षमा करा महाराज, क्षमा करा मला. तुम्ही दिवाकर नसून सदानंद आहात. हो, मी चाकरी करतो, त्या शेठने मला या नको त्या कामाला लावलं. गजानन महाराज त्यांना पाखंडी वाटत. मीही त्यांच्या बोलण्यात आलो. खरं तर मी माझ्या स्वार्थासाठी महाराजांचं पितळ उघडं पाडण्यासाठी इथं आलो. पण महाराजांनी माझे चांगलेच कान उपटले, मला बोध दिलं. भक्ती आणि भक्त कसा असावा हे आपण मला दाखवून दिलं. खरंच मी धन्य झालो महाराज, धन्य झालो मी. यापुढे माझ्या श्वासाश्वासात आपला ध्वनी राहील.
माझ्या धमण्यांमधून श्री गजानन तत्वबाई अशी ग्वाही देतो मी तुम्हाला. महाराज, या पामराला आशीर्वाद द्या महाराज. आशीर्वाद द्या या पामराला. आशीर्वाद द्या महाराज, आशीर्वाद द्या. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. ज्यांचे चित्त भौतिक विषय वासनाने विकृत झालेले आहे त्यांनी गुरुला शरण जाणेच योग्य आहे. तुझ्यात अन्य कोणतीही कमतरता नाही. उलट तू तुझ्या गुणांनी तुझ्या सासरच्या मंडळींची मनं जिंकून घेशील अशी खात्री आम्हाला. हो मनीषा. आई, अगं तू सकारात्मक विचार का नाही करत? तुझ्यावर औषधोपचार सुरू आहेत. कुणी सांगावं? या उपायांना उद्या गुण येईल आणि तुला मातृत्व लाभेल. नाही आई, तुमच्या हट्टापायी वैद्यभुवांनी उपचार सुरू ठेवलेले आहेत. नाही तर मी कधीच आई होऊ शकत नाही हे सांगून टाकलंय त्यांनी. नाहक मला कोणाच्याही गळ्यात मारू नका. आणि आपण का फसवायचं कोणाला? आणि तुम्ही दोघं नका माझी काळजी करू.